नमस्कार, मी पूजा तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बनवणार आहोत संडे स्पेशल छोले भटुरे। तर त्याच्यासाठी मी इथं मैदा घेतला आहे। मैदा तुम्ही जेवढा तुमचा म्हणजे घराचा हे अंदाज असेल त्यानुसार तुम्हाला बनवायचे, जेवढे लोक आहेत घरात त्यानुसार। त्याच्यानंतर थोडंसं याला थिकनेस यावं त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं रवा टाकायचं आहे याच्यात, म्हणजे जास्त नाही। 2 चमचे मी इथं घेतलेले आहे, मोठे चमचे। तर साधारण 2-2.5 वाटी हे मैदा आहे, मी याचा अंदाजे टाकला आहे। त्याच्यानंतर चिमूटभर थोडंसं नाही म्हणून त्याच्यात आपल्याला खाण्याचा सोडा टाकायचा आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यात मीठ पण टाकायचं आहे, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सगळं आपल्याला दह्यामध्ये मळून घ्यायचं आहे। आणि वाटलंच तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड करू शकता, पण शक्यतो दह्यामध्येच पूर्ण आपल्याला याला मळून घ्यायचं आहे। तर हे सगळं आता मळून घेते मी आणि घट्टसर मळायचं आहे। तर अशा प्रकारे घट्टसर मळून साधारण 2-2.5 तास आपल्याला याला साईडला ठेवून द्यायचं आहे। तर त्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्ही, मी आपले जे छोले आहे ते शिजवून घेतले, रात्रभर भिजवून छोले शिजवून घेतला आहे, तो व्हिडिओ मी ॲड केलेला नाही आहे याच्यात। तर इथं जिरा मोहरी नाही टाकली तरी चालेल। तर त्याच्यानंतर आपल्याला ओबडधोबड कुटून थोडंसं लसूण आणि आल्याचं पेस्ट टाकायचं आहे। म्हणजे पेस्ट मी जी हे असते पाऊच असते ते न घेता इथे घेतले। त्याच्यानंतर खडे मसाले घ्यायचेत। खड्या मसाल्यामध्ये तमालपत्र, चक्री फूल, लवंग, दालचिनी हे सगळं टाकायचं आहे आपल्याला। त्याच्यानंतर कांदा टाकायचा आहे आणि हे छान भाजू द्यायचं आहे थोडा वेळ। बघा, केव्हाही आपल्याला छोले बनवायचे आहेत, भरपूर प्रकारे छोले बनवले जातात। कोणी त्याच्यात चहापत्ती असते ते त्याची जी पोटली असेल ते करून टाकतात, पण मी अशा प्रकारे बनवते, बिना ग्रेव्हीचं बनवते। ग्रेव्ही वगैरे अजिबात बनवत नाही, ग्रेव्ही वेगळी अशी काढून अशा प्रकारेच बनवते, पण ती ग्रेव्हीही येते आणि छान आपलं जो हे आहे छोले आहे ते बनतात। तर छोलेंना भिजायला खूप सारा वेळ लागतो, म्हणून मी रात्रभर भिजवून ठेवले होते छोले जे आहे आपले ते। आणि मग त्याला 5-6 शिट्ट्या कुकरला काढून घ्यायचं आहे। थोडंसं वेळ खाऊ आहे, कारण त्याला शिजायला म्हणजे छोलेला शिजायला खूप वेळ लागतो, बाकीच्या भाज्यांप्रमाणे लगेच होत नाही, थोडंसं वेळ लागतो। तर तेवढा आपल्याला संयम ठेवून ते शिजवून घ्यायचं आहे छान। आणि इथं हे भाजत आलेत आपले जे कांदे लसूण आहे ते छान लाल होऊ द्यायचं आहे याच्यात। आणि नंतर आपल्याला मसाले ॲड करायचे। मसाले तुम्ही तुमच्या आवडीने जे टाकू शकतात ते टाकलं तरी चालेल। छोले मसाला असेल तर छानच, पण बाकीचं नसेल तर तुम्ही घरीही लगेच तुम्ही गरम मसाला बनवू शकता, जे काय आपल्याकडे खडे मसाले किंवा धना पावडर असतो, धना वगैरे असतो तर त्याने। त्याच्यानंतर थोडंसं परतून घेतलं की आपल्याला याच्यात टोमॅटो ॲड करायचा आहे। तर टोमॅटो गरजेचं आहे इथं, कारण टोमॅटोमुळेच थोडीशी जी हे असते जास्त ग्रेव्ही होते आणि घट्टसर होते, दाटसर। आणि एक सिक्रेट आहे माझं, तेही मी तुम्हाला नक्की पुढे सांगेल की कशा प्रकारे बनवतात। तर मी हे ग्रेव्ही करत नाही, तर ग्रेव्हीच्या ऐवजी मी याच्यात काय टाकते नवीन एक सिक्रेट आहे ते, तर ते तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल। तर अशा प्रकारे हे आपल्याला छान मऊसूत करून घ्यायचेत। कांदा आणि टोमॅटो छान बाइंड झाले पाहिजे, एकदम मऊसूत झाले पाहिजे, असे जाडसर राहिले नाही पाहिजे, त्याच्यात एकजीव झाले पाहिजे। त्याच्यानंतर इथं मी लाल तिखट घेतलं आहे, हे घरचं लाल तिखट आहे। त्याच्यानंतर कांदा लसूण मसाला हाही टाकणं गरजेचं आहे, पण नाही असलं तर तुमच्याकडे जो काही मसाला आहे। त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला घेतला आहे मी, आणि त्याच्यानंतर काळा मसाला आमच्या घरचा आहे तो, म्हणजे मी गावाकडून आणला आहे तो काळा मसाला, तो याच्यात ॲड करणार आहे मी। तर अशा प्रकारे छान याला आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि मॅश करत राहायचं चमच्याने। तर थोडं थोडं करून हे मॅश करायचं आहे, म्हणजे छान असा पेस्ट नाही केली आपण टोमॅटोची, त्याच्यामुळे हे छान हे होऊन जाईल। त्याच्यानंतर आपल्याला ना इथं सिक्रेट जी मी सांगते, तर ते काय करायचं आहे, जे आपले छोले शिजवले आपण ते थोडेसे कुस्करून, जसं का बटाट्याची भाजी आपण एखादी बनवतो तेव्हा कुस्करतो ना, त्याचप्रमाणे आपल्याला इथं जो छोले आहे त्याच्यातले थोडेसे छोले घेऊन छान त्यांना बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे एक प्रकारचं त्यांना कुस्करूनच घ्यायचं आहे आपल्याला, मॅश करून। आणि ते आपण याच्यामध्ये टाकणार आहोत, त्याने जे भाजीची जी बाइंडिंग असते ती खूप छान होते, एक थिकनेसपणा येतो आणि घट्टसर दाटसर आपली भाजी तयार होते याची छोलेची।
तर अशा प्रकारे जो काही मसाला आहे तो पण छान भाजला गेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो काही मी सांगते तुम्हाला सिक्रेट आहे माझं भाजी बनवण्याचं, तर ते इथं छोले थोडेसे मॅश करून घेतले मी, जे काही आपण छोले शिजवलेले आहेत त्याच्यातूनच. आणि हेही आपल्याला छान परतून घ्यायचं आहे. तर हळूहळू हे परतून घ्यायचं आहे. आणि मसाला मेन गोष्ट म्हणजे कोणत्याही भाजी बनवताना आपल्याला मसाला छान भाजणं खूप गरजेचं आहे. तेल सुटेपर्यंत मसाला जर भाजला कोणत्याही भाजीचा, तर ती भाजी अप्रतिम उत्तम अशी प्रकारे भाजी तयार होते आणि त्याची चवही छान होते. असा कच्चापणा त्याची टेस्टमध्ये येतच नाही. आणि कोणतीही भाजी यूज करताना त्याच्यात गरम पाणी ॲड करा, नेहमी सांगत असते मी. तर लास्टला मी कोथिंबीर टाकली आहे भरपूर सारी. आता कोल्हापूरमध्ये कोथिंबीर तेवढी स्वस्त आहे, बाकीच्या सगळ्या भाज्या महाग वाटतात. 10 रुपयाला जुडी आहे कोथिंबीरची, बाकीच्या भाज्या खूप महाग आहेत. टोमॅटोला तर सांगूच नका. त्याच्यानंतर आपल्याला छोले ॲड करायचे आहेत आणि छान यांना पण मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हळूहळू हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही, आताच याला थोडीशी दाटनेस किंवा थिकनेस असते ती आलेली आहे. पण आपण जेव्हा याच्यात पाणी ॲड करू, ते शिजल सगळं, तेव्हा त्याला छान असा एक हे येईल, ग्रेव्हीचा जो टेक्स्चर असतो तो येईल त्याच्यात. छानपैकी हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला, मेन गोष्ट म्हणजे. आणि सगळ्यात शेवट मी म्हणजे जेवढं सगळं मसाला वगैरे भाजून झालं त्याच्यानंतर मी इथं मीठ ॲड करणार आहे. तर चवीपुरतं मीठ. ज्या क्वांटिटीमध्ये हे सगळं तुम्ही याच्यात जेवढे घरात तुमच्या सदस्य असेल त्याप्रमाणे तुम्ही हे सगळं घेऊ शकता, वाढवू शकता याची क्वांटिटी. मी छोले वगैरे भिजवताना काही दाखवले नाही, कारण ते नॉर्मल गोष्ट आहे. त्याच्यानंतर इथं गरम पाणी ॲड केलं आहे. आणि हा पाणी कशा प्रकारे बघू शकता तुम्ही, थोडंसं म्हणजे आपली ग्रेव्हीही राहील थोडंसं शिजून, तेवढं तितपत मी इथं पाणी घेतलं आहे. आणि छान याला झाकण ठेवून आपल्याला 10 मिनटं तरी शिजू द्यायचं आहे. त्याच्यामुळे छान अशी हे येतो भाजीला, ग्रेव्हीला. त्याच्यानंतर हे इथं बघू शकता बंद करून 10 मिनटं ठेवलं आहे. त्याच्यानंतर जो आपला हे होता मळलेला पीठ होता तो छान फुगला आहे भटुऱ्यांचा. आणि थोडंसं इथे नॉर्मली मी जास्त पीठ लागत नाही तर पीठ लावून असं जाडसर थोडंसं हे करून घेतलं आहे. भटुरे आपण जशी पुरी बनवतो ना, तर त्याचप्रमाणे आपल्याला इथं भटुरा बनवून घ्यायचा आहे. जास्त चिकटत असेल तर तुम्ही जो आपला पोळपाट आहे त्याच्यावर थोडंसं तेल लावू शकता. तर तिकडे छोलेही शिजत आहे. नंतर इथं आपल्याला भटुराही तळून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आहे, म्हणजे जास्त करपणारही नाही भटुरा आणि जास्त हे पण होणार नाही, मऊ पण पडणार नाही. मीडियम राहील. छान फुगतो बघा, तुम्ही बनवून बघा नक्की. बाहेर जाऊन आपण हॉटेलमध्ये भरपूर सारे याच्यामध्ये पैसे गुंतवतो आणि भटुरे बनवणे खूप सोपे आहे, खूप अवघड अशी रेसिपी नाही आहे. मी म्हणजे असं नवीन काहीतरी ट्राय करत असते घरी. जे काय बाहेर असतं मुलांना म्हणजे घरचं आणि पौष्टिक मिळावं. आता मैदा एवढा पौष्टिक नाही आहे, तरी तुम्ही त्याच्यामध्ये गव्हाचे पीठ जरी ॲड केले तरी चालेल. पण संडेच्या दिवशी म्हटलं थोडंसं असू दे बाहेरचं, पण म्हणजे बाहेरचं नाही आहे, घरचंच आहे सगळं. तरी पण मैदा आहे म्हणून मला अनहेल्दी वाटतो तो. तरी मी म्हणजे संडेच्या दिवशी तेवढं दिलं तरी काय नाही. आपण आठवड्यातून एकदा देतोय ना, दररोज तर आपण हे सगळं देत नाही. मधीच आपल्याला भाजी पण चेक करायची आहे. दररोज तर आपण मुलांना हे देत नाही ना. मग संडेच्या दिवशी मी बाहेर आता नेऊ शकत नाही त्यांना, त्यांचे म्हणजे मिस्टर पण इथं नाही आहे, त्याच्यामुळे बाहेर पण जाऊ शकत नाही मी. काही गोष्टी म्हणजे पाऊस वगैरे चालू आहे त्याच्यामुळे, तर बाहेर नाही गेली तरी घरच्या घरी त्यांना काहीतरी त्यांच्या आवडीचं देण्याचा प्रयत्न करते. खूप आवडीने खातात मुलं हे सगळं नवीन आपण ट्राय केलं ना काहीतरी. तर बघू शकता तुम्ही पुरीसारखाच आपला भटुरा खूप छान असा फुगला आहे आणि याचा टेस्ट अप्रतिम लागतो. कारण आपण बाहेरचे भटुरे खातो ना तेव्हा आपल्याला वाटतं की कसे बनवत असेल हे ते. लेअर खूप छान अशी लेअर तयार होते आणि खूप छान लागतात हे भटुरे. पर्सनली तुम्ही नक्की बनवून बघा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कळवा मला कशी वाटली तुम्हाला. तर अशा प्रकारे सगळे जे काय भटुरे आहेत आपल्याला तळून घ्यायचे एक एक करून. आणि नेहमी ना काय संडेच्या दिवशी मी नवीन ट्राय करत असते. एखाद्या वेळेसच असं होतं की संडेच्या दिवशी मी काय स्पेशल बनवत नाही मुलांसाठी,
पण असं एरवी मी नाही देऊ शकत, त्याच्यामुळे संडेच्या दिवशी काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न करते आणि मुलं आवडीने खातात. जर तुम्ही असं काही नवीन नवीन ट्राय करत राहिलो ना आपण, तर नक्की खातात. आणि बाहेरचं मुलं मागत नाही मेन गोष्ट म्हणजे. आणि घरी काहीतरी बनवून ठेवायचे स्नॅक्स वगैरे त्यांना, तर ते म्हणजे मुलांना तेवढंच बाहेरचं खाणं ते टाळतात आणि त्यांचा आरोग्यही चांगला राहतो. तर अशा प्रकारे भटुरे बनवून तयार आहे. तर नॉर्मल याच्यात पाणी ॲड केलेला होता मी, म्हणजे आपल्याला पाणी ॲड करायचंच नाही आहे शक्यतो. दही जेवढा असेल दह्यामध्येच आपल्याला हे सगळं मळून घ्यायचं आहे पीठ. आणि नॉर्मल वाटलंच तुम्हाला तर तुम्ही थोडंसं पाणी घेऊ शकता नॉर्मली, पण जास्त नाही घ्यायचं आहे. तर सगळे भटुरेही बनवून तयार आहे. आणि आजची रेसिपी मला कशी वाटली तेही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर हनुमान सेनाला मी इथं वाढलेलं आहे आणि हे तिघं सोबतच असतात सुट्टीच्या दिवशी. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा आणि परत भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. नक्की ही रेसिपी ट्राय करा. आवडली तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. बाय बाय.